नमस्कार. खूप दिवसातून आज व्हिडिओ बनवते. एक विषय सुचला असताच म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा तो. आपल्या आयुष्यात आहे ना, काही जशी चांगली लोकं येतात ना, तशी वाईट पण लोक असतात. अरेरावीपणा करणारे, स्वतःचंच खरं करणारे, माझंच खरं. एक बोट आपल्याकडे असलं तर 4 बोटं त्यांच्याकडे असतात हे ते विसरून जातात, की आपण ज्यांना नावं ठेवतोय त्यांच्याकडे आपण असं बोट करून दाखवतोय, ते 4 बोटं बाकीचे ते त्यांच्याकडेच असतात. त्यांनी आधी असा विचार करावा, की आपण स्वतःच्या सुधारणा करावी आणि मग पुढच्यांना बोलावं. पण ही लोकं आहेत ना, समजत नाहीत. त्यांना आपलं काही समजत नाही बोललेलं. आपण त्यांना किती चांगले सल्ले दिले, किती जरी त्यांना चांगलं शिकवलं, तरी ते म्हणणार, की "तुला काही येत नाही, तुला जमत नाही, तू ढच आहेस किंवा तुझा मेंदू कमी आहे." असं बोलून मोकळे होतात. त्यांना असं वाटत नाही, की पुढच्या माणसाला ह्या बोलण्याचा किती राग येईल किंवा कसं वाईट वाटेल. आणि आपण जर त्यांना म्हटलं, की "तुम्ही जरा तुम्ही तुमची लँग्वेज सुधारा, तुम्ही चांगलं बोला." तर ते आपल्याला शिकवतात. तुला सवय करून घ्यायला पाहिजे माझ्या लँग्वेजची, माझ्या रगील भाषेत बोलण्याची, असं लोकं म्हणतात. ठीक आहे. आपण आपलं पुढे चालत राहायचं, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, कारण ते असेच भुकत राहणारे असतात. त्यामुळे आपली प्रगती आपण करत जायचं, कारण की या असल्या माणसाच्या नादी लागून आपण आपली अधोगती करून घेतो. तुम्हाला काही अनुभव आलेच असतील, तुम्हाला सांगायची पण गरज नाही आहे, कारण की प्रत्येकालाच असे अनुभव आलेले असतात. त्यामुळं अशा लोकांना ना सल्ले देत बसू नका आणि त्यांना चांगल्या गोष्टी पण सांगायला जात जाऊ नका, कारण की तुम्ही तुमचा टाईम वेस्ट करणार आहे. मी हा माझा विचार मांडला आहे तुमच्यासमोर. तुम्हाला जर आवडला असेल माझा विचार, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.